सो बऱ्यापैकी आपण सगळेजण ही जे ऍड आहे आमची, ज्याच्यामध्ये कृषी मित्र भरती साठी सुवर्ण संधी अशी ऍड आहे. आणि त्याच्या आदल्याच आठवड्यात म्हणजे जवळपास 15 दिवसाआधी आपले जे ऍग्रीकल्चर मिनिस्टर आहे, कृषी मंत्री आहे दत्तात्रय भरणेजी, त्यांनी एक अनाउन्समेंट पुण्याच्या एका पत्रकार परिषदेमध्ये केली, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक गावात एक कृषी मित्राची ते नियुक्ती करणार आहेत. त्याच्यामुळे आपल्यासारख्या बऱ्याच तरुणांसाठी एक खूप मोठी सुवर्ण संधी गावागावात निर्माण झालेली आहे, ज्याच्यामुळे आपल्याला गावातच राहून शेती कृषी विभागासोबत काम करून गावातल्या शेतकऱ्यांना विविध योजनांवरती, विविध गोष्टींवरती हेल्प करता येणार आहे किंवा त्यांना एक सपोर्ट करता येणार आहे आणि त्यांचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राईट. आता ही जी ऍड आहे, त्या ऍड नंतर आम्ही पण आमची एक ऍड टाकली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी, ज्यावेळेस पण याची जूनमध्ये किंवा 15 जूनच्या आसपास अशी ऍड येईल, त्यावेळेस सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याच्यासाठी आम्ही एक ट्रेनिंग प्रोग्राम इथे चालवतो आहे. सो हे कृषी मित्र म्हणून काय आहे, म्हणजे कृषी मित्र एक्झॅक्टली काय आहे मी तुम्हाला समजून सांगतो, बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. तर हे आपलं जो कृषी विभाग आहे, तर गावाच्या स्तरावरती एक रिप्रेझेंटेटिव्ह ते नेमतायत, जेणेकरून तो आपला कृषी विभाग फार्मर फर्स्ट म्हणजे शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना विविध योजना असतील किंवा विविध टेक्नॉलॉजी असेल, कुठली नवीन गोष्ट आली असेल, जसं यावर्षी जे आपल्याकडे फर्टिलायझरचा तुटवडा आहे, त्याच्यामुळे जे नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे, अशा गोष्टींचा जो अवेअरनेस शेतकऱ्यांमध्ये वाढवायचा, अशा बऱ्याच गोष्टी असतील त्या करण्यासाठी विलेज लेवलवरती, गावा पातळीवरती एका युवा व्यक्तीची नियुक्ती करतायत, जेणेकरून तो कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमध्ये दुवा असू शकेल. राईट. सो याच्यासाठी एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी त्या पत्रकार परिषदेत सांगितला. एक्झॅक्ट एलिजिबिलिटी क्रायटेरिया ज्यावेळेस आपल्याला हे ऍड 15 जूनच्या आसपास येईल शासनाच्या वतीने, त्यावेळेस आपल्याला माहिती पडेलच. पण त्याच्यामध्ये पहिला क्रायटेरिया असा होता की तुमचं वय 40 वर्षाच्या खाली असलं पाहिजे आणि तुमचं जे एज्युकेशन आहे, मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे, हे 12वी पास असलं पाहिजे. याच्यामध्ये बरेच लोकांचे प्रश्न असतात, का रे माझा तर ITI झालेला आहे किंवा मी तर पॉलिटेक्निक केलेलं आहे किंवा मी 12वीच्या इक्वेलंट काहीतरी केलेलं आहे. राईट. त्या अटी काय असतील त्याची क्लॅरिटी अजून आहे नाही, कदाचित त्या गोष्टी पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील आणि ज्यावेळेस ऍड येईल ते आपल्याला माहिती पडेल. पण आताच्या माहितीनुसार 12वी पास तुम्ही असलेले पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सोशल वर्कमध्ये किंवा कम्युनिटी एंगेजमेंटमध्ये, म्हणजे आपल्या फार्मर मित्र असतील किंवा वेगळ्या वेगळ्या जे समाजातले घटक आहे त्यांच्यामध्ये संवाद साधता आला पाहिजे. तुमची एक पब्लिक स्पीकिंग स्किल त्याच्यामध्ये चांगली असली पाहिजे, त्याच्याकडून त्यांना काहीतरी तुम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे, त्यांच्याकडून काहीतरी तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये होतं की तुम्हाला फार्मिंग आणि ऍग्रिकल्चर रिलेटेड ऍक्टिव्हिटीजचं एक्सपोजर असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतः जर शेती करत असाल किंवा शेतीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सपोर्ट करत असाल किंवा कुठले नाविन्यपूर्ण शेतीच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेत असाल, तर त्या गोष्टीचं तुम्हाला एक्सपोजर याच्यामध्ये असलं पाहिजे. त्याच्यानंतर विलिंगनेस टू यूज टेक्नॉलॉजी अँड मोबाईल अप्लिकेशन, म्हणजे नवनवीन टेक्नॉलॉजी, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, IoT असेल, सेन्सर टेक्नॉलॉजी असेल, सॅटेलाइट टेक्नॉलॉजी असेल, अशा विविध प्रकारची टेक्नॉलॉजी जी आहे ही फार्मिंगमध्ये किंवा फार्मिंग शेती बेटर करण्यासाठी किंवा शेती चांगली करण्यासाठी कशी वापरावी, याच्यामध्ये तुम्हाला ते शिकण्याची तुमची असली पाहिजे किंवा ते तुम्हाला ऑलरेडी आलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं इम्पॉर्टंट आहे की तुमची कम्युनिकेशन स्किल आणि पब्लिक स्पीकिंग स्किल, म्हणजे तुमचं संवाद कौशल्य खूप चांगलं असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर लास्ट एक क्रायटेरिया त्याच्यामध्ये होतं की ज्या फिमेल कॅन्डिडेट्स आहे त्यांना याच्यामध्ये प्राधान्य देणार आहेत. राईट. तर आता म्हणजे याच्यामध्ये जर बघायचं झालं की पहिल्या 2 आणि शेवटची जी अट आहे याच्यामध्ये फारसं आपण काही करू शकत नाही, कारण आपलं जे वय आहे ते वय आहेच. राईट. बर्थ सर्टिफिकेट वरती जे असेल त्याला चेंज करता येऊ शकत नाही. जे 12वी पास आहे किंवा एज्युकेशन जे असेल ते आता तुम्हाला काही 10 दिवसात, 15 दिवसात किंवा महिन्याभरात काही त्याला बदलता येणार नाही. राईट. पण आणि लास्ट जे आहे जेंडरवाला ते पण बदलता येणार नाही आपल्याला. म्हणून बाकीच्या ज्या मी रेड बॉक्समध्ये ज्या हायलाईट केलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सोशल वर्क किंवा कम्युनिटी एंगेजमेंट असेल, फार्मिंग ऍग्रिकल्चरचं जे एक्सपोजर आहे किंवा टेक्नॉलॉजी युसेजचा जो अनुभव आहे किंवा पब्लिक स्पीकिंग स्किल आहे, सोशल मीडियाचा उपयोग आहे. राईट. या गोष्टी तुम्हाला आजपासून तर ऍड येईपर्यंत शिकल्या जाऊ शकतात आणि त्याचा अनुभव प्राप्त केला जाऊ शकते. आणि म्हणूनच असा एक प्रयत्न आपण ग्राममाहितीच्या माध्यमातून घेऊन आलो आहे, जेणेकरून सर्वांना तुम्हाला आम्ही
यावरती ट्रेनिंग देऊ शकेल आणि त्याच्या एक अनुभवाचा साठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून देऊ शकेल, जेणेकरून ज्यावेळेस ही ऍड येईल आणि तुमच्या गावातले 10 किंवा 15 पोरं 50 पोरं या एकाच जागेसाठी अप्लाय करतील, तर तुमच्याकडे असं वेगळं काय असेल ज्याच्यामुळे तुम्हाला याची संधी मिळण्याचे चान्सेस जास्त बनतील. तर त्या संदर्भात असा एक कॅपॅसिटी बिल्डिंगचा जो कार्यक्रम आहे किंवा ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो आपण याच्यामध्ये करतो आहे, राईट. सो याच्यामध्ये ग्राम आयक्यू तुम्हाला कसं हेल्प करणार आहे, तर ग्राम आयक्यू तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी रेडी करणार आहे, म्हणजे तयारी तुमची करून घेणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचं नॉलेज असेल, सोशल मीडियाचं नॉलेज असेल, कम्युनिटी एंगेजमेंटचं नॉलेज असेल, पब्लिक स्पीकिंगचं असेल, फार्मर ऍडवायझरी, क्रॉप ऍडवायझरीचं नॉलेज असेल, हे सगळं आम्ही तुम्हाला देऊ. सो आम्ही तुम्हाला ह्या गोष्टी देऊ म्हणजे नेमकं काय करू याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर आम्ही तुम्हाला एक ट्रेनिंग प्रोग्राम घेऊन येतोय. जसं आपण एमपीएससी ची तयारी करतो, युपीएससी ची तयारी करतो किंवा कुठल्याही बँकेच्या परीक्षेची किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटच्या एक्झामची तयारी करतो, तर त्यावेळेस तुम्ही त्याचे क्लासेस वगैरे लावता, राईट. आणि त्याच्यानंतर मॉक इंटरव्ह्यू देतो. तर अशा प्रकारचं एक ट्रेनिंग आपण इथे ऑर्गनाईज करतोय. पण आपण ज्यावेळेस क्लासेस लावतो त्याचे आपल्याला पैसे द्यायचे असतात. याच्यामध्ये हे ट्रेनिंग प्रोग्राम फ्री ऑफ कॉस्ट आहे. याच्यामध्ये कुठलेही पैसे आम्ही कोणाला चार्ज करत नाही. इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग प्रोग्राम. पण त्याच्या मोबदल्यात तुम्हाला एक इंटर्नशिप इथे करायची आहे, म्हणजे एक तर ट्रेनिंग घ्यायचं आणि ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन मध्ये तुम्हाला अनुभव मिळण्यासाठी. कारण बरेचदा आपण थेरी भरपूर शिकून जातो पण त्याचं प्रॅक्टिकल नसतं. तर प्रॅक्टिकल तुम्हाला एक्सपोजर मिळावं किंवा प्रॅक्टिकल अनुभव तुम्हाला त्या कामाचा मिळावा, त्याच्यासाठी एक मिनी इंटर्नशिप किंवा इंटर्नशिप तुम्हाला आम्ही ऑफर करतोय. जसं की तुम्ही बघितलं असेल की आपल्या गावातले जे एमबीएचे किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असेल किंवा आपले मोठे जवळचे कोणी असेल तर त्यांनी इंजिनिअरिंग झाल्यानंतर किंवा इंजिनिअरिंगच्या मध्ये इंटर्नशिप्स केल्या. इव्हन डॉक्टरला इंटर्नशिप करायचे असतात. म्हणजे थेरॉटिकल नॉलेजला तुम्हाला प्रॅक्टिकली करून बघायचं असतं, म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं असतं. तर तशा प्रकारचं एक तुम्हाला इंटर्नशिप आपण तुम्हाला देतो आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने काय करायचं आहे की आमचं जे ग्राम आयक्यूचे वेगळे वेगळे टूल्स आम्ही बनवलेले आहे, त्या टूल्स बद्दल मी माहिती तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. त्याबद्दल तुम्हाला फार्मर्समध्ये म्हणजे शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस निर्माण करायचा आणि शेतकऱ्यांना ही ऍप किंवा आमचे टूल्स त्याला वापरायला लावायचे आहे, राईट. आणि याच्याबद्दल तुम्हाला सोशल मीडियातून आणि फार्मर्स मीटिंग घेऊन अवेअरनेस करायचं आहे. तर एवढं साधं आणि सोपं काम आहे, राईट. आता हे झाल्यानंतर हे सगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स तुम्ही अटेंड केले, त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचं वरती काम केलं, फार्मर अवेअरनेस केला, सोशल मीडियावरती अवेअरनेस केला, फार्मर्सला ऑनबोर्ड केलं. त्याच्यानंतर हा जे बाजूला राईट हँड साईडला तुम्हाला एक हे दिसतं आहे, सर्टिफिकेट दिसतं आहे, तर तसं एक सर्टिफिकेट तुम्हाला याच्यामध्ये मिळेल, राईट. इकडे जे सर्टिफिकेट तुम्हाला दिसत आहे ट्रेनिंग कम्प्लिशनचं सर्टिफिकेट, याच्यामुळे काय होईल की ज्या वेळेस तुम्ही या पदभरतीसाठी जाल तर त्याचं ट्रेनिंग तर तुम्हाला मिळालं, पण त्याचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे, म्हणजे ते ट्रेनिंग कंप्लीट केलेलं आहे त्याचा अनुभव भेटलेला आहे, याचं एक प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल, जेणेकरून ज्यावेळेस तुमच्या गावातले 10 किंवा 15 पोरं त्याच्यासाठी अप्लाय करतील आणि तुमच्याकडे जर ही ट्रेनिंग आणि ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल आणि तसं प्रकारचं तुम्ही काम केलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये चान्सेस तुमचे त्याच्यामध्ये सिलेक्ट होण्याचे जास्त मिळेल. कारण जसं मी मगाशी एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये सांगितलं की तुम्हाला सोशल मीडियाचा अनुभव असला पाहिजे, तुमची वक्तृत्व स्किल म्हणजे पब्लिक स्पीकिंग स्किल, संवाद कौशल्य चांगलं असलं पाहिजे, ऍग्रिकल्चरचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे, वेगवेगळ्या स्कीमचं नॉलेज असलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे उपयोगात पडेल. कृषी मित्रासाठी तुम्हाला हे उपयोगात पडेल. नुसतं कृषी मित्रासाठीच नाही तर बऱ्याच ठिकाणी आता छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये पण गावा पातळीवरती ते रिप्रेझेंटेटिव्ह वगैरे घेतात. बचत गटांसाठीचे वेगळे वेगळे नोकऱ्या आजकाल गाव पातळीवरती किंवा तालुका पातळीवरती असतात. अशा प्रकारच्या जॉब्स मध्ये पण हे ट्रेनिंग सर्टिफिकेट तुम्हाला खूप महत्वाचं पडेल, जे की आपण फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला देतोय. फ्री ऑफ कॉस्ट सगळं ट्रेनिंग देतोय, फक्त तुम्हाला त्याला वेळेच्या वेळी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सो याच्यानंतर हा इंटर्नशिप कशा टाईपची असेल, तर ही इंटर्नशिप 3 टाईपची आहे, राईट. एक 3 महिन्याची इंटर्नशिप आहे, एक 2 महिन्याची इंटर्नशिप आहे आणि एक 1 महिन्याची इंटर्नशिप आहे, राईट. आता तुम्ही म्हणाल की आज तर आपण ऑलरेडी 21 मे 20 मेच्या आसपास आहोत, तर 3 महिन्याची इंटर्नशिप केली तर ते तर ऑगस्टमध्ये जाईल किंवा जुलैमध्ये जाईल, तर तोपर्यंत तर हे जागा येऊन भरून पण झालं रे, राईट. तर ते आम्हाला पण कळतंय, म्हणून आपण काय करतोय याच्यामध्ये तुम्हाला सेट ऑफ ऍक्टिव्हिटीज करायला सांगतोय आणि द मोमेंट त्या ऍक्टिव्हिटी तुमच्या कंप्लीट झाल्या, जरी का त्याचे 3 महिने कंप्लीट झाले नसेल तरी बॅकडेटेड मध्ये तुम्हाला आम्ही 3 महिन्याचं सर्टिफिकेट देऊ. आता मी पहिले त्या तिन्ही इंटर्नशिप कशा आहे ते सांगतो आणि बॅकडेटेड कसं देईल ते पण सांगतो, राईट. तर पहिलं त्याच्यामध्ये इंटर्नशिपमध्ये मॅन्डेटरी गोष्ट आहे की जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही करणार आहोत
जे म्हणजे कोणते ट्रेनिंग प्रोग्राम करणार आहोत आपण, सोशल मीडियाचे करणार आहोत, त्याच्यानंतर आपण ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन वरती करणार आहोत, त्याच्यानंतर आपण संवाद कौशल्य, त्याच्यानंतर आपण गव्हर्नमेंटच्या ऍग्रिकल्चरच्या कुठल्या कुठल्या स्कीम आहे महत्वाच्या त्याच्या अवेअरनेस वरती करणार आहोत. आमच्या ग्रामआयक्यूचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे टूल्स काय उपयोग फार्मर्सला होतं अशा प्रकारचे करणार, इन्क्लुडिंग हा इंडक्शन प्रोग्राम. तर हे सगळे ट्रेनिंग प्रोग्राम तुम्हाला अटेंड करायचे आहे, त्याची अटेंडन्स पण रेकॉर्ड करायची आहे. याच्या शेवटी चॅटवरती तुम्हाला एक लिंक गुगल फॉर्मची असेल, तिथे तुम्हाला तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि कोणत्या इंडक्शन सेशन तुम्ही अटेंड केलेलं आहे ते टाकायचं आहे. असं सगळ्या सेशन जे आहेत आपले, त्या सेशनचे पण अटेंडन्स शीट्स असतील आणि ते तुम्हाला करायचे. त्याच्यानंतर जवळपास 3 ते 4 फार्मर्स अवेअरनेस मीटिंग घ्यायचे तुम्हाला तुमच्या गावामध्ये. कशाबद्दल घ्यायचे? ग्रामआयक्यू बद्दल. त्याच्यामध्ये काय सांगायचंय ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो, राईट. त्याच्यानंतर तुमच्या गावाची एक कॉम्प्रिहेन्सिव्ह विलेज रिपोर्ट बनवायची आहे. विलेज रिपोर्ट म्हणजे काय, तर गावात ओलिताचं क्षेत्र किती आहे किंवा कोरडाऊ किती आहे, प्रामुख्याने किती पिकं घेतल्या जातात, कृषी सेवा केंद्र आहेत की नाही आहेत, किती ट्रॅक्टर आहेत, अशा प्रकारची एक साधी रिपोर्ट आहे जी इन्फॉर्मेशन जो गावात शेती करतो किंवा शेतीशी निगडीत आहे त्याला तोंड माहिती असतं. ते फक्त गुगल फॉर्म वरती जाऊन टिक 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 भरायची आहे. हे सगळ्यात शेवटी आम्ही तुम्हाला देऊ, राईट. म्हणजे ज्यावेळेस इंटर्नशिप संपायला लागेल किंवा इंटर्नशिपचा च्या मधल्या भागामध्ये असू त्यावेळेस तुम्हाला ती रिपोर्ट आम्हाला देऊ. आता याच्यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, ग्रामआयक्यूची ऍप डाउनलोड करायला तुम्हाला आम्हाला मदत करायची आहे, राईट. तर ही ऍप काय करते वगैरे हे तर मी सांगेलच, राईट. सो तुम्हाला 3 महिन्याच्या इंटर्नशिपमध्ये 300 फार्मर्सला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि जवळपास 5 ते 6 सोशल मीडियाच्या पोस्टिंग तुम्हाला करायचे आहेत. आता ह्या तिन्ही इंटर्नशिपमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे शेवटचे 2 पॉईंट्स आहे याच्यामध्ये तुम्हाला थोडासा बदल दिसेल की 3 महिन्याच्या इंटर्नशिपमध्ये 300 फार्मर्सला तुम्हाला अवेअरनेस करून त्यांना ऑनबोर्ड करून घ्यायचं आहे ऍपवरती. 2 महिन्याच्या इंटर्नशिपमध्ये 200 आणि 1 महिन्याच्या याच्यामध्ये 100. सो याच्यामध्ये द मोमेंट तुमचे 300 कंप्लीट झाल्या किंवा 100 कंप्लीट झाल्या, राईट, आणि त्याच्या पुढे तुम्हाला असं वाटतं की याच्यानंतर तुमच्याकडून होणार नाही, तर त्या दिवसाला तुम्ही आमच्या रेकॉर्डमध्ये ते माहिती पडतं, आमचे रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला कॉल करतील, तुमच्याकडनं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह जे विलेज रिपोर्ट जे पॉईंट नंबर 3 मध्ये तुम्हाला इथे दिलेली आहे ते तुमच्याकडून भरून घेईल आणि विदिन 4-5 दिवसात तुम्हाला ते इंटर्नशिपचं सर्टिफिकेट मिळेल. आता समजा तुम्ही जर लेट्स 10 जूनला हे 300चं टार्गेट कम्प्लीट केलं तर 10 जूनच्या आधी म्हणजे 10 जूनच्या आधी 10 मे, 10 एप्रिल आणि 10 मार्च, राईट. सो 9 मार्च ते 10 जून असं तुम्हाला इंटर्नशिपचं सर्टिफिकेट मिळेल 3 महिन्याचं, राईट. म्हणजे बॅकडेटेड मिळेल, जेणेकरून ज्यावेळेस जूनमध्ये जूनच्या 15 तारखेच्या आसपास ही ऍड येईल त्यावेळेस तुमच्याकडे ते सर्टिफिकेट रेडी राहील, राईट. हे असं सोपं इंटर्नशिपचं स्ट्रक्चर आहे, राईट. आता याच्यामध्ये जे ट्रेनिंग प्रोग्राम्स मी बोललो होतो ते आपल्याला कसे घेणार आहोत, ते आपण कसे घेणार आहोत, राईट. तर याच्यामध्ये दोन ट्रेनिंग प्रोग्राम्स आपण घेतोय, रादर 3 घेतो आहेत. एक आहे सोशल मीडिया, म्हणजे सोशल मीडियाचा उपयोग सामाजिक मुद्दे आणि शेतकऱ्यांचे मुद्दे आणि शासनाच्या योजनांचा प्रचार प्रसारासाठी किंवा आमच्यासारखे ग्रामआयक्यूचे टूल्स चा प्रचार प्रसारासाठी कसा वापरायचा याच्यावरती 2 एक्सपर्ट्स आहेत आपल्याकडे. शशांक गट्टेवार म्हणून आहेत नागपूरचे, त्यांचं 5 लाखाच्या वरचं एक इंस्टाग्राम आणि युट्यूबचं अकाउंट होतं, ते हॅक झाल्यामुळे त्यांनी नवीन चालू केलं नाही. आता सध्या त्यांचे 14,000 फॉलोअर्स आहेत. ते नागपूरचे आहेत, खूप छान बोलतात, लोकांना शिकवतात की सोशल मीडियाचा उपयोग कसा घ्यायचा. नागपूरमध्ये खूप वेगळे वेगळे युवकांचे किंवा जनरल पब्लिकचे मुद्दे ते उचलतात, राईट. त्याच्यानंतर तुम्ही इंडियन फार्मर तर सर्वांनीच ऐकलं असेल, संतोष जाधवांचं नाव, राईट. 2 मिलियन प्लस युट्यूब याच्यावरती फॉलोअर्स आहे, जवळपास 10 मिलियन सबस्क्रायबर त्यांची युट्यूब वरती आहे. ते सुद्धा पोरांना शिकवतात. त्या दोघांपैकी कोणतरी येऊन तुम्हाला सोशल मीडियाचा उपयोग कसा करायचा त्याच्यावरती 1 तासाचं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सेशन घेईल की तुम्ही कसे मुद्दे उघडावे वापरावे, त्याचं शूटिंग कसं करावं, त्याची स्क्रिप्ट कशी लिहावी, ते पोस्टिंग कसं करावं, असं डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल. हे सेशन पण अटेंड करणं तुम्हाला आवश्यक आहे. आता हे सेशन आम्ही कोणाला ऑर्गनाईज बोलवू याच्यामध्ये अशाच लोकांना बोलू जे आजचं ट्रेनिंग प्रोग्राम, इंडक्शन प्रोग्राम अटेंड केल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 फार्मर्सला तुमच्या रेफरल कोडनी ऑनबोर्ड करताय, अशाच लोकांना. कारण जे लोक सिरियस नाही त्यांना ह्या ट्रेनिंग देऊन किंवा काही करून काही फायदा होणार नाही, म्हणून अशाच लोकांना आपल्याला त्याच्यामध्ये पुढे घेऊन जायचं आहे ज्या लोकांना हे खरंच करायचं आहे, राईट. तर हा झाला पहिला ट्रेनिंग प्रोग्राम, राईट. दुसरा ट्रेनिंग प्रोग्राम याच्यामध्ये आहे ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन आणि गव्हर्नमेंट स्कीमचा. ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन वरती अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे आपल्याकडे एक ट्रेनर आहेत. त्या ट्रेनरचा तुम्हाला आम्ही
ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन काय असतं, कम्युनिटी बिल्डिंग काय असतं, एखादा जर मुद्दा शेतकऱ्यांना समजून सांगायचा असला तर त्यांना एकत्रित कसं करायचं, ते त्यांना समजून कसं सांगायचं, त्याची मुद्दे मांडणी कशी करावी, त्याच्यावरती जर त्यांचे काही ऑब्जेक्शन्स आले ते कसे हँडल करावे, अशा प्रकारचं सगळ्या गोष्टी तुम्हाला ते सांगतील. तशाच प्रकारे सोनाली मॅडम म्हणून आहेत, ज्या वाधवानी AI च्या आहेत. एक ग्लोबल ऑर्गनायझेशन आहे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती काम करतो. आम्ही पण त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन मध्ये खूप सारे टूल्स बोलवलेले आहेत. तर त्याच्यावरती तुम्हाला पब्लिक स्पीकिंग, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि एग्रीकल्चर एक्सटेन्शन, आणि एखाद दोन आपल्याकडे वानामतीचे लोक आहे, वानामती एग्रीकल्चर एक्सटेन्शनचं गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट आहे. तर त्यांचे ट्रेनर येऊन आपल्याला सांगतील की काय करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन बद्दल आणि सरकारी योजनांच्या माहितीबद्दल सांगेल. हा पण ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे हा आपण त्याच लोकांना देणार आहोत जे लोक कमीत कमी 30 फार्मर्सला ऑनबोर्ड करतील, राईट. कारण हे ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करताना ह्या लोकांच्या डेट मिळणे, त्यांना अरेंज करणे याच्यामध्ये खूप एफर्ट जातात. आणि ते तशांना ज्याला त्याच्यामध्ये काम करायचं आहे विनाकारण, नाहीतर आपण करत राहावं आणि त्याच्यातून तुम्हाला म्हणजे असे लोक यावे आणि न्यूसेन्स करावा, म्हणून आपण खूप सिलेक्टेड लोकांना किंवा जे लोक हे काम सिरियसली करू इच्छितात अशाच लोकांना त्या ट्रेनिंग प्रोग्राम्स मध्ये घेतोय. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की 100 ऍप डाउनलोड करायचे आहे किंवा 200 किंवा 300 करायचे आहे, तर त्या ऍप डाउनलोड झालाय हे ग्राम IQ कसं माहिती पडेल, राईट. तर त्याच्यासाठी आता आजच्या कॉलवरती जेवढे लोक आपण आलेलो आहेत ते सगळे लोक आले असतील ज्यावेळेस तुम्ही ग्राम IQ ची ऍप स्वतःवरून डाउनलोड केली असेल आणि त्या ऍपमध्ये पहिल्याच बॅनरवरती तुम्हाला या मीटिंगची लिंक दिसली असेल, राईट. त्या लिंक वरून तुम्ही इकडे आलात, राईट. तशाच प्रकारे तुम्ही जर रेफर अँड अर्न वरती गेले, म्हणजे हे जर तुमच्या सेटिंग मध्ये एक ऑप्शन आहे, वरचं सेटिंगचं जे एक गेअर आहे तिथे एक ऑप्शन आहे, तिकडे रेफर अँड अर्न म्हणून एक ऑप्शन आहे. तिथे जर गेले तर तुमचा स्वतःचा रेफरल कोड दिसेल. जसं इथे TA7N1 असा दिलेला असा रेफरल कोड आहे, राईट. हा तुमचा स्वतःचा रेफरल कोड आहे. ज्यावेळेस तुम्ही आता ग्राम IQ ची माहिती बाकीच्या फार्मरला सांगाल आणि त्यांच्याकडून ऍप डाउनलोड कराल, तर त्यांच्या OTPच्या नंतर, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस याला लॉग इन केलं तर OTPच्या नंतर हॅव अ रेफरल कोड, म्हणजे तुमच्याकडे रेफरल कोड आहे का अशी एक स्क्रीन येईल. त्याच्यामध्ये तुमचा हा डावीकडचा जो कोड आहे तुमच्या याच्या माझ्या स्क्रीनवरती दिसतोय, जो तुमच्या ऍपमध्ये तुम्हाला दिसेल, तो कोड तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्याची ऍप डाउनलोड झाली की आमच्याकडे ऑटोमॅटिकली माहिती पडेल की की तुमच्या माध्यमातून तुमच्या रेफरल कोडने आमच्याकडे ते डाउनलोड झालेले आहेत म्हणून, राईट. तुम्ही ज्यावेळेस सोशल मीडियावरती पोस्टिंग कराल त्यामध्ये पण तुम्ही हॅशटॅग ग्राम IQ टाकू शकता किंवा ग्राम IQ चे हँडल्स टॅग करू शकता, जेणेकरून आम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळेल, राईट. तर हे फार सोपं आहे, फार काही कॉम्प्लिकेटेड किंवा कठीण नाही आहे. तुम्ही ऑलरेडी सगळ्यांनी ग्राम IQ ची मोबाईल ऍप वापरायला घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एक गिअरवाला किंवा एक सेटिंगचा सिम्बॉल आहे, तिकडे गेलं ते रेफर अँड अर्नचं पेज उघडतं, तिकडे तुम्हाला ही रेफरल कोड दिसेल. जेव्हा जेव्हा आपण शेतकऱ्यांना हे समजून सांगतोय त्याच्या ऍपमध्ये ज्यावेळेस आपण ते करेल त्यावेळेस त्याला हा रेफरल कोड द्यायचा आहे, जेणेकरून आम्हाला माहिती पडेल की तुम्ही लोकांनी जे काम केलंय त्याच्यावरून आमच्याकडे हे आले. आता सर्वात मोठा मुद्दा आहे की ग्राम IQ लोकांनी वापरावं का, म्हणजे तुम्ही स्वतःही आणि शेतकऱ्यांनी काय वापरायचं, त्याच्यासाठी मागे कारण काय, म्हणजे असं काय आहे या ऍपमध्ये की हे वापरायला पाहिजे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपला जो शेतकरी आहे हा शेतकरी शेतीला एक बिझनेस म्हणून बघत नाही किंवा शेतीला एक प्रॉफिटेबल व्हेंचर म्हणून बघत नाही. तो फक्त वर्षानुवर्ष शेती करत आलेला आहे, शेतीचा कधी हिशोबही ठेवत नाही. कारण बरेच लोक पेन अँड पेपर वरती ठेवतात, काही लोक तर अजिबातही ठेवत नाही, राईट. आणि त्याच्यामुळे दरवर्षी आपल्याला नुकसानच होते किंवा प्रॉफिट झालंय तर ते माहिती पडत नाही, राईट. आपली मेहनत खूप जाते त्याच्यामध्ये, पण प्रॉफिट किती झालं माहिती पडत नाही. म्हणून ही ऍप प्रामुख्याने तुम्हाला किंवा शेतकऱ्यांना पर एकर किंवा पर क्विंटल तुम्हाला किती प्रॉफिट होत आहे हे कॅल्क्युलेट करायला मदत पडते. तर हे एक प्रॉफिट कॅल्क्युलेटर ऍप आहे. याच्यामध्ये जसं तुमच्या जमिनीच्या प्रिपरेशन पासून, म्हणजे जमीन मशागतीपासून तो सीड, फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स, ते तुमचं हार्वेस्टिंग ते मार्केटमध्ये विकण्यापर्यंतचे सगळे खर्च तुम्ही याच्यामध्ये लॉग इन करू शकता किंवा लॉक करू शकता, त्याचे बिल अपलोड करू शकता आणि सरते शेवटी तुम्हाला एक छानशी रिपोर्ट तो जनरेट करून देतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉस्ट ऑफ कल्टिवेशन तुमची किती झाली, पर एकर प्रॉफिट किती झालं, पर एकर तुम्हाला
पर क्विंटल तुम्हाला किती प्रॉफिट झालं. तेवढंच नाही तर त्याच्यामध्ये कृषी माहिती म्हणजे एक बाजारभावाचं फीचर आहे. जर तुम्ही आज बाजारभाव पाहायला गेले त्याच्यामध्ये आणि तुम्ही जर अकाउंटिंग करत असाल तर तुम्हाला हे पण सांगेल की आज जर तुम्ही कॉटन विकायला गेले किंवा सोयाबीन विकायला गेले किंवा कुठलंही तुमचं पीक विकायला गेलं तर तुम्हाला नेमका किती प्रॉफिट होणार आहे. कारण याच्यामध्ये तुमची कॉस्ट ऑफ कल्टिवेशन ऑलरेडी टाकलेली येते. जसा एक बिझनेसमॅन बिझनेस करतो आणि त्याला माहिती असतं की त्यांनी किती रुपयाची ती वस्तू बनवली, त्याला ट्रान्सपोर्टेशनचा किती खर्च येईल, त्याला ऍडव्हर्टायझिंगचा किती खर्च येईल, त्याच्यानुसार तो त्याची प्राइस ठरवतो आणि मग विकतो. पण आपल्याकडे तर ती सुविधा नाही आहे कारण आपण प्राइस ठरवत नाही. पण तरी सुद्धा आपल्याला जर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जर माहिती असली तर ते आज विकायची की नंतर विकायची हे आपल्याला माहिती पडेल. एक्झाम्पल म्हणून जर सांगायचं झालं तर कॉटनचे प्राइजेस ज्यावेळेस सुरुवातीला जानेवारी फेब्रुवारी महिन्यात होते 6,000-6,500च्या आसपास होते. आज तुम्ही जर कॉटनचे प्राइस मार्टीवरती ग्राम आयक्यूवरती जर पाहिले तर तुम्हाला 9,500च्या आसपास दिसेल तुमच्या आजूबाजूच्या मंडीमध्ये. तर जवळपास 4 ते 5 महिन्यामध्ये 2 ते 3 हजार रुपयांनी प्राइसेस वाढलेले आहेत, राईट. तर अशा प्रकारे आपण योग्य प्राइसची वाट बघू शकू. आणि मार्केटमध्ये डिमांड अँड सप्लाय चालतं म्हणजे प्राइसेस कशा ठरतात बऱ्यापैकी आपल्याला सगळ्यांना प्राइस कशी ठरते माहिती असेल, राईट. तर मार्केटमध्ये डिमांड अँड सप्लाय चालत असल्यामुळे ज्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याला हे माहिती पडेल की मी जर आज विकायला गेलो आणि ते भाव जर 6,500 आहेत कापसाचे आणि माझा खर्चच जर 6,000 आहे तर तो विकायलाच जाणार नाही, तो वाट पाहिजे चांगल्या रेटची. आजच्या डेटमध्ये बेसिक गोष्टींची कोणाला फारशी अडचण नसते, तर चांगल्या रेटची वाट बघायला जाईल, राईट. वाट बघेल त्याच्यामुळे काय होईल, सप्लाय कमी होईल मार्केटमध्ये. सप्लाय कमी झाला की ऑटोमॅटिकली रेट वाढायला लागेल. तर असं फार इन्साइटफुल एक गोष्ट आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी हिशोब ठेवायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला शेती परवडत आहे की नाही परवडत आहे, दुसऱ्या वर्षी कुठलं पीक घ्यायला पाहिजे, मागच्या वर्षी तुम्हाला कॉटनचा किती खर्च आला होता, 5 वर्ष आधी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पिकासाठी कोणता खर्च आलेला आहे, ही सगळी माहिती तुम्हाला याच्यात तुमची जपून ठेवता येईल. शिवाय तुम्हाला डायरी पेनवर लिहिलं की तिकडे आकडेमोड करावं लागते, कॅल्क्युलेशन करावं लागते. इकडे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. बरेचदा ती डायरी आपण मार्केटमध्ये किंवा गावाच्या चौऱ्यावरती किंवा अॅग्री इनपुट शॉपमध्ये कृषी सेवा केंद्रामध्ये घेऊन जात नाही, पण मोबाईल आपल्यासोबत असतो तर तिकडे ते रेकॉर्ड करू शकतात. त्याहून एक सुंदर गोष्ट याच्यामध्ये अशी आहे कृषी क्लिनिक नावाची, जे माझे कलिग जे आहे डॉक्टर निशांत बुरनाशे, ते स्वतः सायंटिस्ट आहेत आणि ऍग्रिकल्चरचा चांगला अनुभव आहे त्यांना. ते त्याच्यामधलं फीचर हँडल करतात. तर एआय बेस्ड क्रॉप ऍडव्हायझरी म्हणजे तुमच्या प्लांटिक्सचं नाव तुम्ही ऐकलं असेल, प्लांटिक्स सारखं सिमिलर आहे, फक्त प्लांटिक्स कम्प्लिटली एआय वर आधारित तुम्हाला सल्ला देतो. याच्यामध्ये एक्सपर्ट जे आहेत म्हणजे निशांतच्या टीममध्ये जवळपास 20 ते 25 ऍग्रिकल्चर मधले एक्सपर्ट्स आहेत. त्यांना 10-10, 12-12 वर्षाचा कन्सल्टिंगचा आणि ऍग्रिकल्चरचा अनुभव आहेत. जे लोक ब्रीडर्स आहेत, जे लोक ऍग्रिकल्चर एग्रोनॉमिस्ट आहेत, अशा प्रकारची त्यांची टीम आहे. जो काही फोटो किंवा क्वेरी फार्मरनी याच्यामध्ये कृषी क्लिनिकच्या माध्यमातून पाठवली त्या क्वेरीवरती एआय तर रिस्पॉन्स जनरेट करतं, पण निशांत आणि त्यांची टीम जी आहे ते तुम्हाला आन्सर करतं. आणि हे सगळीच्या सगळी ऍप जे आहे फार्मरसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. याच्यामध्ये आपण एकही रुपया फार्मरला चार्ज करत नाही, हे कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. अशी फ्री ऍप, शेतकऱ्याच्या उपयोगाची ऍप, शेतकऱ्याला शेतीला बिझनेस म्हणून बघायला लावणारी ऍप आपल्याला शेतकऱ्यांना जाऊन सांगायची आहे किंवा त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला शेतकऱ्यांना द्यायचं आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याच्यामध्ये जोडायचं आहे. मी तरी तुम्हाला 100, 200 आणि 300चं टार्गेट देतोय, पण मला असं वाटतं तुम्ही एक जण 1,000 शेतकऱ्यांना तुम्हाला याच्यामध्ये घेऊन येऊ शकता, राईट. शिवाय त्याच्याशिवाय याच्यामध्ये तुम्हाला ड्रोन बुकिंग करता येईल, याच्यामध्ये तुम्हाला सॉइल टेस्टिंगची बुकिंग करता येईल. आम्ही कॉन्स्टंटली खूप सारे फीचर्स घेऊन येतो आहे आणि ते फीचर्स याच्यामध्ये ऍड करत राहील. पण तुमचा जर प्रतिसाद मिळाला, शेतकऱ्यांचा याचा जर प्रतिसाद मिळाला तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना पण खूप चांगला फायदा होईल. आणि आमची अशी इच्छा आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीला एक उद्योजक म्हणून बनावं. फक्त तो शेतकरी बनून न राहता एक शेती उद्योजक म्हणून त्यांनी काम करावं. आणि त्याच्याच प्रयत्नात आम्ही दोन्ही लोक शेतकऱ्याची मुलं असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की हा एक खूप महत्वाचा मुद्दा, आपण याच्यावरती काम करायला पाहिजे, म्हणून आम्ही याच्यावरती काम करायला सुरुवात केली. याच्यामध्ये आता हे काम करत असताना आम्हाला बरेचसे अवॉर्ड मिळालेले आहेत, जसं की बेस्ट नॅशनल ऍग्रिकल्चर इनोव्हेशन अवॉर्ड. ऍग्रिकल्चरमध्ये जे इनोव्हेशन आहे त्याच्यावरती आम्हाला अवॉर्ड मिळाला. आम्ही बरेच मोठ्या लोकांना भेटलो, ज्याच्यामध्ये आपले मुख्यमंत्री असतील, दिल्लीला आम्हाला स्टार्टअप महाकुंभचा अवॉर्ड मिळाला. तर हे आमचं काम अप्रिशिएट होतं सगळ्या स्तरावरती, पण शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा व्हावा, म्हणजे फक्त हे आम्ही अवॉर्डसाठी न करता शेतकऱ्याला रिअल फायदा व्हावा याच्यासाठी करतोय. म्हणून आपल्याला आणि आपली मदत आम्हाला याच्यामध्ये पाहिजे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपण याला घेऊन जावं, राईट.
याच्यामध्ये खूप साऱ्या ऑर्गनायझेशन सोबत आम्ही कोलॅबरेट केलेलं आहे. IIT सारखे जे इंजिनिअरिंग मधले टेक्नॉलॉजी मधल्या टॉपच्या इन्स्टिट्यूट्स आहे, ज्याच्यामध्ये IIT खडगपूर असेल जे वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, IIT रोपर जे पंजाबमध्ये आहे, त्यांच्यासोबत आम्ही काम करतो. वनामती जी गव्हर्नमेंटची स्वतःची संस्था आहे त्यांच्यासोबत आम्ही कोलॅबरेशन झालेलं आहे. टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट सारखी जी खूप एस्टॅब्लिश कंपनी आहे त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय. बघितलं तर आम्ही स्टार्टअप इंडिया, नाबार्ड, मॅनेज अशा खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या संस्थांसोबत जुडलेलो आहे. राईट. काही लोकांचे मला हात वरती दिसतात, पण मी शेवटी प्रश्न घेणार आहे. माझे फक्त एक 4 मिनिटाचा, आणखी 4 नाही 5-6 मिनिटाच्या काही 4-5 स्लाइड्स राहिलेल्या आहेत. मी खूप जास्त वेळ घेणार नाही, मग आपण नक्की प्रश्न उत्तर सगळ्यांचे घेऊ. राईट. सो याच्यामध्ये फार्मर्सला काय बेनिफिट होईल, तर त्याला AI ॲग्रोनॉमिस्टचा व्हेरीफाईड ॲडवाइस मिळेल, AI जनरेटेड इन्साइट्स मिळतील. जसं की मी अशी म्हटलं की तुम्ही जर शेतीचा हिशोब ठेवत असाल तर तुम्हाला पर एकर किती प्रॉफिट होत आहे किंवा पर क्विंटल किती प्रॉफिट होत आहे, कोणत्या मंडीमध्ये विकल्याने किती प्रॉफिट होईल, अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा मिळतील. व्हेरीफाईड तुम्हाला याच्यामध्ये ॲग्री इनपुट्स मिळतील, ड्रोन बुकिंग करू शकाल. असे खूप सारे फायदे तुम्ही ऍप वापरत असताना तुम्हाला स्वतःलाच कळेल की किती सारे वेगळे याचे फायदे आहेत. आता ह्या 3-4 टूल शिवाय आम्ही लास्ट इयर एक AI टूल आम्ही बनवलं, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन जे आहे सोयाबीन ग्रेन अनालायझर त्याचा फोटो काढायचा आहे, त्याला आम्ही रिपोर्ट देतो की ह्या सोयाबीन कुठल्या ग्रेडची आहे आणि तुमच्या तुम्हाला त्याचे किती भाव मिळणार आहेत. राईट. तर अशा प्रकारची इन्साइट्स त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये आम्ही 7,000-7,500 लोकांना लास्ट इयरला ट्रेन केलं. आता सध्या ते फीचर तुम्हाला लाईव्ह दिसणार नाही या ऍपमध्ये, पण जास्त की सोयाबीन चालू होईल काढणे त्यावेळेस पर्यंत तुम्हाला ते दिसेल. राईट. त्याच्यानंतर आम्ही सोयाबीन प्रोक्युरमेंट वरती पण काम करतोय की फार्मर पासून फॅक्टरी पर्यंत डायरेक्ट सोयाबीन कशी करणार, घेऊन जाणार. राईट. जेणेकरून शेतकऱ्याला चांगले रेट मिळले पाहिजे, हे पण त्याच्यामध्ये येत आहे. त्याच्याशिवाय माती परीक्षण जे आहे हे तुम्ही फार्मर याच्यावरून बुक करू शकता. म्हणजे माती परीक्षण बुक केलं की तुम्ही कलेक्ट करतो आणि तुम्हाला सॉइल टेस्टिंगची रिपोर्ट पण देतो. रे. त्याच्याशिवाय तुम्ही ड्रोन बुकिंग याच्यावरून करू शकता. सॉरी, त्याच्यानंतर आम्ही यावर्षी रिलायन्स सोबत मिळून कॉटनचा जो स्टॉक होता तो विकायला मदत केली. म्हणजे शेतकऱ्यांना कडून विकत घेऊन शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला. राईट. त्याच्यावरती काम केलं. ड्रोन बुकिंग याच्यावरून करू शकता तुम्ही. जर स्लायडर्स वरती गेला तर तुम्हाला एक ड्रोन बुकिंग म्हणून पण याच्यामध्ये दिसेल. अशा प्रकारचा हे ऍप आहे. फ्री ऑफ कॉस्ट ऍप आहे. फार्मरला चार्ज करत नाही. जे तुम्हाला त्या शेतकऱ्यांना समजून सांगायचं आणि त्यांच्या हिताचं आहे. म्हणजे कुठलीच कंपनी किंवा कुठलीच गव्हर्नमेंट आजपर्यंत शेतकऱ्यांना शेतीचा हिशोब करायला सांगत नाही. कारण त्यांनी जर करायला केलं तर सरकारला ते प्रश्न विचारतील, कंपन्यांना प्रश्न विचारतील की प्रत्येक जण आपल्याला येऊन म्हणतो की आमचं पेस्टिसाइड वापरा तुम्हाला चांगला नफा होईल, आमचं सीड वापरा तुम्हाला चांगला नफा होईल, पण नफा होत आहे की नाही होत आहे काहीच माहित पडत नाही. म्हणून ही ऍप ते करायला मदत करतं. राईट. आता मी फक्त क्विक रिकॅप करतो की याच्यामध्ये या ट्रेनिंग सेशन मध्ये काय असणार. तर एक सोशल मीडियाचं ट्रेनिंग असणार, एक ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचं ट्रेनिंग असणार, गव्हर्नमेंट स्कीमचं ट्रेनिंग असणार. आजपासून पुढे चालून तुम्हाला ऍप डाउनलोडचं एक टार्गेट आहे 100, 200 आणि 300. ते टार्गेट तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. त्याच्याबद्दल जनजागृती किंवा माहिती घ्यायची आहे. जी माहिती मी तुम्हाला आता प्रोव्हाइड केली आहे अशाच प्रकारची माहिती तुम्हाला शेतकऱ्यांना सांगायची आहे. ते टार्गेट कम्प्लीट झालं की तुम्हाला विलेज रिपोर्ट आणि सोशल मीडियाच्या काही पोस्टिंग्स आहेत, ती रिपोर्ट बनवायची आणि तुम्हाला जे सर्टिफिकेट मी सुरुवातीला दाखवलं होतं ते सर्टिफिकेट तुम्हाला याच्या माध्यमातून मिळणार आहे. राईट. अशा प्रकारचा हा एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे. आतापर्यंत आपण या गोष्टी याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. याच्याशिवाय याच्यामध्ये मला असं वाटतं माझ्या सगळ्या स्लाइड्स कंप्लीट झालेल्या आहेत. जर चॅट वरती कोणाचे प्रश्न असतील तर ते मला सांगा, मग मी ज्यांचे हात वरती आहे त्या लोकांचे पण प्रश्न याच्यामध्ये घेईल. चॅट वरती तुम्ही विचारा मला, म्हणजे चॅटचे प्रश्न आपल्याला पटापट घेता येईल, म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला कळतं की काय आहे. Beyond the Krushi Mitra wala slide baki that should be discussed. अच्छा, बियॉन्ड कृषी मित्र वाला स्लाइड बाकी आहे. कुठे होता तो? हा, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. हा, बियॉन्ड कृषी मित्र वाली स्लाइड बाकी आहे. राईट. हा तर खूप महत्वाचा मुद्दाच मी याच्यामध्ये सोडून दिला. थँक्स निशांत फॉर रिमाइंडिंग मी. आता मी मागच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलं की ह्या गोष्टी तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहे आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला कृषी मित्र
जी आता पदभरती गव्हर्नमेंट घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला उपयोगात मिळेल. तुमच्या गावातले जर 5 किंवा 10 मुलं तुमच्यासोबत अप्लाय करत असतील तर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट आहे आणि हे काम तुम्ही केलेलं आहे, त्या कामाचं जर व्यवस्थित तुम्ही प्रेझेंटेशन तुम्ही सांगू शकला ज्यावेळेस तुमची मुलाखत किंवा इंटरव्ह्यू होईल, तर तुम्हाला याच्यामध्ये जॉब मिळण्याचे चान्सेस फार आहे. पण त्याच्याशिवाय आमच्याकडे काही अपॉर्च्युनिटीज आहेत. जेव्हा की आम्ही खूप साऱ्या ऍग्री इनपुट कंपन्यांसोबत वेगळ्या वेगळ्या पार्टनरशिप सोबत काम करत असतो, त्यावेळेस आम्हाला पण अशा प्रकारच्या लोकांची गावा पातळीवरती आवश्यकता असते आणि त्याच्यावरती आम्ही तुम्हाला इन्सेंटिव्ह देतो किंवा परफॉर्मन्स बेस कॅम्पेन्स घेऊन येतो आणि त्याच्यावरती तुम्हाला जॉब मिळण्याचे किंवा परफॉर्मन्स बेस इन्सेंटिव्ह मिळवण्याचे चान्सेस बनतात. तर त्या गोष्टी पण तुम्हाला आम्ही अवेलेबल करू. आम्ही एका कॉन्सेप्ट वरती काम करतोय, ग्राम विकास केंद्र म्हणून. जसं कृषी सेवा केंद्र असतं तसंच एक ग्राम विकास केंद्र, जिथून तुम्ही खूप साऱ्या सर्व्हिसेस, सॉइल टेस्टिंग पासून तर वॉटर टेस्टिंग पासून तर ड्रोन पासून तर वेगळ्या वेगळ्या सर्व्हिसेस शेतकऱ्यांना पोहोचू शकाल किंवा देऊ शकाल, अशा प्रकारचं ग्राम विकास केंद्राचं एक मॉडेल आम्ही घेऊन येतोय. याच्यामधले जे सक्सेसफुल इंटर्न्स आहेत, ज्यांनी 300-400 इंटर्न ऍप्स आपल्या डाउनलोड केल्या आणि चांगल्या प्रकारे ग्राम आयक्यूचा प्रचार प्रसार केला, त्या लोकांना आपण याच्यामधून अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला देऊ. एकदा आमच्याकडे तुमचा डेटा जसा जसा येतोय आणि तुमचा परफॉर्मन्स रँकिंग जशी जशी आमच्या डेटाबेसमध्ये वाढते आहे, तेवढ्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला देऊ. म्हणजे मला जर एक नंबर तुम्हाला सांगायचा असला किंवा एक फिगर सांगायचं असलं की किती पैसे आपण ग्राम आयक्यू सोबत जोडून भविष्यात कमवू शकाल जर तुम्ही चांगलं काम केलं तर जवळपास 50,000 ते 60,000 किंवा 1 ते 1.5 लाख रुपये तुम्ही वेगळ्या वेगळ्या कॅम्पेन्स मधून कमवू शकाल. आमचे जे याच्या आधीचे व्हिलेज अँबॅसेडर्स होते, ज्याच्यामध्ये आम्ही 7,500 लोकांना ट्रेन केलं, त्याच्यामध्ये पण बऱ्याच लोकांना आम्ही त्याचे हे प्रोव्हाइड केले, काय म्हणते, इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड केले. म्हणजे मला असं वाटतं विष्णू मेटकर म्हणून या कॉलमध्ये आहेत, त्यांना पण मी बोलायला सांगतो. विष्णू मेटकर आहेत तर मला चॅटवरती हो किंवा नाही सांगाल. हे आमचे स्मार्ट व्हिलेज अँबॅसेडर्स होते, ज्याच्यामध्ये आम्ही जे मी तुम्हाला बायोमास कलेक्शनचं काम जे मी सांगितलं ना, त्या कामामध्ये ते होते आणि त्यांनी जवळपास मला असं वाटते दर महिन्याला 40-50 हजार रुपये काहीतरी कमावले असावेत. राईट विष्णू, तू आहेस का कॉलमध्ये? मला चॅटमध्ये हो किंवा नाही सांगशील म्हणजे मी तुला बोलायला 1-2 मिनिटाचा वेळ देऊ शकेल. राईट, अशा प्रकारचं हे काम आपलं आहे आणि ह्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला भविष्यात आमच्याकडून मिळू शकतील. पण त्या केव्हा मिळतील? ज्यावेळेस तुम्ही सक्सेसफुली हा ट्रेनिंग प्रोग्राम कराल आणि ज्यावेळेस तुम्ही सक्सेसफुली हे कम्प्लीट कराल आणि इंटर्नशिपचे तुमचे टार्गेट अचीव कराल, त्याच वेळेस तुम्हाला ह्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. एवढं बोलून मी माझ्या ज्या हा प्रोग्रामचं प्रशिक्षण जे आहे, हे जे आहे याच्याबद्दलची सगळी माहिती दिली. काही गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायच्या आहे की आम्ही गव्हर्नमेंटच्या कडून नाही आहोत. गव्हर्नमेंटची जी भरती प्रक्रिया त्याच्यावरती प्रशिक्षण शिबिर किंवा प्रशिक्षणाचे क्लासेस आम्ही चालवतोय, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यासाठी कोणाकडूनच कुठलेही पैसे घेत नाही. आमच्यासारखे दुसरे लोक काहीतरी करून तुम्हाला पैसे भरायला लावत असतील तर कृपया असं करू नका. आम्ही कुठलेही पैसे चार्ज करत नाही. दुसरं, जी मोबाईल ऍप आहे याच्या वापरासाठी पण शेतकऱ्याकडनं किंवा तुमच्याकडनं कुठलेही पैसे आम्ही घेत नाही. उलट त्यांना फायनान्शियल लिबर्टी किंवा फ्रीडम कसं मिळेल तेच आपण या माध्यमातून त्यांना सांगतो. राईट, त्याच्याशिवाय हे वापरणं हे कम्प्लिटली फ्री आहे, सॉरी कम्प्लिटली सेफ आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा डेटा असेल, तुमच्याबद्दलची माहिती असेल, म्हणजे हे डाउनलोड केल्याने काहीतरी तुमच्या अकाउंट मधले पैसे चालले जातील किंवा अशा प्रकारच्या ज्या काही अफवा असतील, असं अजिबातही होत नाही. ही ऍप कम्प्लिटली सेफ आहे. आम्ही कम्प्लिटली याची टेस्टिंग केलेली आहे, सगळी केलेली आहे. शिवाय आम्ही स्वतः बनवलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्यातल्या त्यात नागपूरची कंपनी आहोत. राईट, मी आम्ही असं कुठून पण चायनावरून, पंजाबवरून, इकडून तिकडून आलेलो नाहीये. आम्ही आपल्याच विदर्भातले, महाराष्ट्रातले लोक आहोत, तुमच्यासारखेच एक आहोत. त्याच्यामुळे कम्प्लिटली सेफ आहे. धन्यवाद. चंदन साहेबांचा मला असं वाटतं हे आहे, मी काही लोकांना बोलण्यासाठी परमिशन देतो आहे, तर त्याच लोकांनी फक्त अनम्यूट करून बोला, म्हणजे जेणेकरून बाकीच्यांना ऐकता येईल. पण तुमचे प्रश्न रेडी ठेवा आणि थोडक्यात प्रश्न विचारा, म्हणजे आणि या विषयाशी जे निगडीत प्रश्न असतील तेच विचारा. बाकीचे प्रश्न आम्ही उत्तर देऊ शकणार नाही. चंदनजी बोला, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. एक प्रश्न मला असं वाटतं चॅट वरती आलेला आहे. प्राची निकम यांचा प्रश्न आहे, किती डेजचा आहे ट्रेनिंग प्रोग्राम?
सो याच्यामध्ये याचे स्टेप्स असे आहे मॅडम की आता आजच्या नंतर तुम्ही ऍप बद्दल जनजागृती करायला सुरुवात करा. ज्या ज्या लोकांचे 10 पेक्षा जास्त डाउनलोड त्यांच्या रेफरल कोड थ्रू होतील अशा लोकांना आम्ही सोशल मीडियाचं ट्रेनिंग, त्याच्यानंतर बाकीचे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत त्याच्यासाठी बोलवू आणि त्याच्यानंतरची प्रोसेस चालू होईल. ट्रेनिंग आम्ही पुढल्या 15 दिवसात कंप्लीट करणार आहोत. सगळे 10 ते 15 दिवसात ट्रेनिंग कंप्लीट करणार आहोत. पण द मोमेंट म्हणजे ज्यावेळेस तुमचं 100चं किंवा 200 किंवा 300चं ऍप डाउनलोडचं टार्गेट कंप्लीट होईल त्याच्यानंतर तुम्हाला लगेचच सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला याचं देऊ, इंटर्नशिपचं सर्टिफिकेट देऊ. एक जण मला वरुण राज नेहेकर म्हणून सांगतायत की शेतकरी मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड करणे प्रोसेस सांगा. सो याच्यामध्ये फार सोपं आहे. आपल्याला प्ले स्टोअर मध्ये जायचं आहे आणि ग्राम IQ म्हणजे GRAM IQ फार्मिंग किंवा फार्म असं सर्च करायचं आहे. पहिलीच ऍप तुम्हाला दिसेल किंवा त्याची लिंक तुम्हाला पण तुमच्या याच्यावरती दिसेल, तुम्हाला लोगो आणि ते सगळं लक्षात येईल. तिकडे जाऊन ऍप डाउनलोड करून घ्यायची आहे. ऍप डाउनलोड केली की शेतकऱ्याचा OTPच्या नंतर तुम्हाला त्याला एक रेफरल कोड विचारेल. म्हणजे डाउनलोड झाल्यानंतर त्याचा मी स्क्रीनशॉट दाखवतो जो इथे आहे, इथे आहे. तर तुम्हाला तिथे त्याला शेतकऱ्याला एक रेफरल कोड विचारेल. तो रेफरल कोड तुम्हाला तिथे टाकायचा आहे, जो तुमचा रेफरल कोड आहे. तुमचा रेफरल तुम्हाला कोड कुठे मिळेल? तुमच्या स्वतःच्या ऍपमध्ये, जी ऍप तुम्ही डाउनलोड ऑलरेडी केलेली आहे त्याच्या एक सेटिंगचा सिम्बॉल आहे, त्याच्यामध्ये रेफर अँड अर्न असं एक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये गेलं की तुम्हाला हा रेफरल कोड मिळेल, जो तुम्ही ज्या शेतकऱ्यांना रेफर करताय किंवा त्यांच्याकडून डाउनलोड करून घेताय त्याच्या या स्क्रीनवरती टाकायचा आहे. हॅव अ रेफरल कोड किंवा तुमच्याकडे रेफरल कोड आहे का असं एक हे असेल त्याच्यावरती टाकायचं आहे. हा, वैभव मानकर यांनी सांगितलं मला हे आहे म्हणून. डाउनलोडची लिंक पण इथे दिलेली आहे. निशांत, आजच्या याची अटेंडन्सची पण लिंक इथे टाका, जेणेकरून त्या गुगल फॉर्म वरती जाऊन आपण ते अटेंडन्स देतील. शिवाय चॅट मध्ये नाही, तुम्हाला ग्रुपची लिंक निशांतांनी टाकली असेल, तिकडे पण तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या. म्हणजे तुम्हाला बाकीचे जे आमचे लोक याच्यावरती काम करतायत त्यातून जे माहिती मिळतात ते तुम्हाला कंटिन्युअसली भेटत राहील. प्राची निकम मला परत एकदा विचारतायत की रेफरल कोड कुठे भेटेल. तर प्राचीजी, तुमच्या जे मोबाईलची ऍप आहे स्वतःची, आता ग्राम IQची तुमची, त्याच्यामध्ये सेटिंगचा एक टॅब आहे. त्या सेटिंग वरती गेल्यानंतर रेफर अँड अर्न हे जे माझ्या स्क्रीनवरती आता दिसतंय असा एक टॅब असेल. म्हणजे शेअर करा आणि कमवा, मराठीमध्ये असं असेल, शेअर करा आणि कमवा. त्या टॅब वरती जाऊन तुम्हाला तुमचा स्वतःचा रेफरल कोड अशा प्रकारे दिसेल, जो 6 अंकी रेफरल कोड, सॉरी 5 अंकी रेफरल कोड आहे. त्या रेफरल कोडला घेऊन तुम्हाला ज्यावेळेस दुसऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही याचं गायडन्स करताय आणि त्याची ऍप तुम्ही त्यांना डाउनलोड करून करताय, तर त्याच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला असा रेफरल कोड टाकायचा ऑप्शन मिळेल. तिथे तुम्हाला मिळेल. युवराजजी, निशांत यांनी तुमच्या वरतीच एक व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला दिलेली आहे. त्या लिंक वरती जाऊन तुम्ही हे करा, काय म्हणते, ग्रुप जॉईन करून घ्या. सर नाही का, आपण ज्यावेळेस शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये ऍप ओपन केले, आपला रेफरल कोड टाकला, त्यानंतर त्याचे पूर्ण प्रोफाईल तयार करायचे, जसं की त्याचं डेट ऑफ बर्थ, नाव आणि जमिनीचं सगळं तपशील त्या ऍप मध्ये टाकायचे का? हो हो हो, ते तर म्हणजे ऍप त्याच्याशिवाय फंक्शनच करणार नाही ना. कारण ऍपमध्ये तुम्हाला मंडीचे रेट, तुमच्या पिकाचे मंडीचे रेट, तुमचा हिशोब ठेवायसाठी त्या गोष्टी त्याच्यामध्ये आवश्यकता आहे की तुमच्याकडे किती जमीन आहे, तुम्ही कोणते क्रॉप घेतायत आणि तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता, राईट, कोणता एरिया, त्याच्यानुसारच. कारण मंडी 4,500 मंडी APMC मंडी आहेत भारतामध्ये. तुम्हाला कोणत्या मंडीचा रेट आम्ही दाखवायचा, तर तोच दाखवेल तुमच्या घराच्या आसपासचा. कारण तुम्ही पंजाबच्या मंडी जाऊन मध्ये त्यांना विकणार नाही. ओके, बरोबर. आपण आपल्या गावातल्या लोकांना रेफर करायचं का साईडच्या कोणत्या गावातल्या? तुम्ही कुठे कोणालाही करू शकता, याच्यामध्ये गावाची अट नाही आहे. तुम्ही कुठल्याही लोकांना, तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या ओळखीच्या नातेवाईकांना तुम्ही रेफर करू शकता. पण त्यांना थोडं सगळी माहिती समजून सांगा. म्हणजे फक्त इन्स्टॉल करायचंय म्हणून करू नका, त्याला समजून सांगा की तुमच्या किती उपयोगाची आहे ही. हा, ते सगळं सांगतो जाणून. हा, दिनेश गायकवाड विचारतायत, सर कृषी मित्र ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र मिळेल का? हो, प्रमाणपत्र मिळेल. त्याची मी कॉपी पण याच्या आधी दाखवलेली आहे, ते तुम्हाला याच्यामध्ये मिळेल.
मी एक तुम्हाला लिंक याच्यामध्ये टाकतो आहे, ते तुम्हाला आत्ताच्या आत्ता भरायची आहे, कारण तुम्ही हे प्रोग्राम म्हणजे इंडक्शन प्रोग्राम म्हणजे आजचा माहितीपर प्रोग्राम आपण अटेंड केलेला आहे, हे याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. मी गुगल मीटची लिंक तुम्हाला याच्यामध्ये टाकली माझ्या चॅटवरती. तिथून तुम्हाला मी तुम्हाला समजून सांगतो तुम्हाला काय करायचंय. तर माझा हा टॅब दिसेल, नवीन टॅब तुम्हाला दिसत असेल, ज्याच्यामध्ये तयार व्हा कृषी मित्र योजनेसाठी अटेंडन्स ग्राम IQ कृषी मित्र जॉब करता मार्गदर्शन प्रशिक्षण असं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जिथे ईमेल दिसतं इथे पहिले क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे. जसं माझं नाव सचिन आहे, मी माझा नंबर टाकेल, तुमचा मोबाईल नंबर याच्यामध्ये टाकायचा आहे, जो कुठला तुमचा मोबाईल नंबर असेल. जसं मी माझा नंबर टाकला, राईट. याच्यामध्ये तुम्ही उपस्थित राहिलात या परिचय सत्राची तारीख निवडा. म्हणजे आजचं हे परिचय सत्र आहे, राईट. तर याच्यामध्ये 21 मे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं, कारण आजची 21 मे आहे. जर हे जे प्रशिक्षण तुम्हाला आज परिचय पत्र दिलं किंवा मार्गदर्शन दिलं, हे केल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की ही इंटर्नशिप आपण करावी, असं प्रमाणपत्र आपल्याला मिळायला पाहिजे याचा आणि ग्राम IQ सोबत तुम्हाला जोडायचं आहे, तर होय वरती क्लिक करा. जर तुम्हाला वाटत असेल की नाही यार हे काही कामाचं नाही, काहीतरी वेगळंच होतं, मला हे करायचं नाही, तर नाही वरती टाका. आम्हाला फक्त जे लोक इच्छुक आहेत, जे लोक इंटरेस्टेड आहेत आणि ज्यांना खरंच शेतीमध्ये काहीतरी इम्पॅक्ट घडवून आणायचं आहे आणि पुढे येणाऱ्या कृषी मित्र पदासाठी तयार व्हायचं आहे, असेच लोक, सिरियस लोक पाहिजेत. म्हणजे एकदम स्पष्ट सांगायचं झालं तर आम्हाला गर्दी नको आहे, आम्हाला दर्दी पाहिजे आहेत. जे लोक सिरियस आहेत, ज्याला हे करायचं आहे, त्याच लोक पाहिजेत. त्याच्यामुळे तुम्हाला करायचं नसेल तर कृपया नाही म्हणून लिहा, जेणेकरून तुम्हाला आम्ही याच्या पुढचे मेसेजेस पाठवणार नाही, तुम्हाला त्रास पण होणार नाही त्याचा. ज्या लोकांना सिरियसली करायचं त्यांनी होय वरती क्लिक करा आणि तुमच्या याच्याबद्दल मेल फिमेल तुम्ही काय आहात हे क्लिक करा आणि हे सबमिट करून घ्या. म्हणजे तुम्हाला आमच्या अटेंडन्स मध्ये हे कॅप्चर होऊन जाईल आणि आम्ही तुम्हाला फर्दर गोष्टींसाठी कॉन्टॅक्ट करू शकू. समजलं का तुम्हाला? कोणीतरी विचारत होतं सर्टिफिकेटसाठी कुठे अप्लाय करायचं आहे, प्राचीजींचा परत प्रश्न आहे. मॅडम तुमचं एकदा टार्गेट कम्प्लीट झालं 100चं, आमच्या बॅकएंडला म्हणजे आमच्या रिपोर्टमध्ये ऑलरेडी ते दिसतं आम्हाला की तुम्ही 100 किंवा 200 किंवा 300 कम्प्लीट केलेले आहेत की नाही. आम्ही स्वतः तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तिकडे पण आमचे नंबर्स दिलेले आहेत. आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि तुम्हाला बाकीची जी प्रोसेस आहे सर्टिफिकेट देण्यासाठी, म्हणजे तुमचे काही डॉक्युमेंट्स लागत असतील किंवा तुमच्याकडून काही छोट्या मोठ्या गोष्टी शिल्लक राहिल्या असतील ज्याच्यामध्ये तुम्ही व्हिलेज रिपोर्ट नसेल केली, ते तुमच्याकडून कम्प्लीट करून घेऊ आणि विदिन 2 ते 4 दिवसामध्ये और किंवा मॅक्झिमम 5 दिवसामध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला पाठवू. सर मी सांगू इच्छितो, हा प्रशांत राज म्हणून काहीतरी विचारतायत. मी सांगू इच्छितो की ज्यावेळी शेतकरी ऍप डाउनलोड करतो त्यावेळी शेतकरी वर्गाला आपण का डाउनलोड करतो आहे, किती फायद्याचं आहे समजून सांगितले पाहिजे, त्यावेळी ते दुसऱ्या शेतकऱ्याला माहिती देऊ शकतील. बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि हेच करणं अपेक्षित आहे. म्हणजे आम्ही जशी ऍड कृषी मित्रासाठी गेली तुम्हाला फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती दिसली, तशाच प्रकारचे ऍड करून ऍप डाउनलोड करून घेऊ शकलो असतो. पण आम्हाला ते न करता शेतकऱ्यांना ही माहिती पोहोचवायची आहे की बाबा रे, तुला कोणीच आजपर्यंत हे शिकवलं नाही की तुम्ही शेतीचा हिशोब ठेवायला पाहिजे आणि फायद्याची शेती होऊन राहिली की नाही, शेतीतून नफा मिळून राहिला की नाही हे बघायला पाहिजे. ते आम्ही त्यांना शिकवतोय, म्हणून ते तुम्ही करा आणि त्याला त्याचा अवेअरनेस घडला पाहिजे, नंतर त्याने ते ऍप वापरले पाहिजे. म्हणूनच हा प्रयत्न चालला आहे की तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण त्यांना ते पर्यंत ते पोहोचवतो आहे. बरोबर प्रशांत राजजी, खूप छान. राहुलजी, आम्ही हे जे ट्रेनिंग प्रोग्राम आहे हीच एक मदत आहे ज्याच्यामध्ये ज्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे, म्हणजे पात्रता जी लागते त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा तुम्हाला वापर करणे असेल, शेती संदर्भातली माहिती असेल, गव्हर्नमेंट स्कीमची माहिती असेल, ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन फार्मिंग आणि ऍग्रिकल्चर, अशा ज्या गोष्टी आहेत त्या ह्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आम्ही तुम्हाला शिकवतो आहे. त्याचं प्रॅक्टिकल एक्सपोजर देण्यासाठी तुम्हाला इंटर्नशिप देतो आहे आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेट देतो आहे. तर हीच मदत या संदर्भातून तुम्हाला आम्ही करतो आहे. राहुलजी धन्यवाद थम्सअप दिल्याबद्दल. चला, आणखी काही प्रश्न कोणाचे आहेत की आपण आजचा कॉल इथेच एंड करू शकतो? कोणाकोणाला आता आपल्याला हे काम करायचं आहे मला पटापट थम्सअप द्या, म्हणजे मला कळेल की तुम्हाला किती समजलेलं आहे. संतोषजी यांनी दिलेलं आहे, प्राची यांनी दिलेलं आहे, राहुल, सीताराम बरेचसे आलेत.
राम यांनी दिलेला आहे, विशाल यांनी दिलेला आहे थम्सअप. बऱ्यापैकी सगळ्यांनाच याच्या वैभवनी दिलेला आहे, निकिता यांनी दिलेला आहे, दादू यांनी दिलेला आहे, प्रशांत राज यांनी दिलेला आहे. राईट, आजचं ट्रेनिंग पण तुम्हाला सगळ्यांना समजलं. चला, खूप आनंद झाला तुमचा रिस्पॉन्स बघून, तुमचा इंथुझियाझम बघून. नक्की आवडेल आम्हाला तुमच्यासोबत काम करायला. तुमचे जे सल्ले असतील, काही सजेशन्स असतील की या ऍपमध्ये हे चेंजेस करायला पाहिजे, काही असायला पाहिजे, ते सुद्धा आम्हाला तुम्ही कळवा. आपण त्याचा पण विचार करून त्याला पण वापरू, त्याला पण लक्षात घेऊन त्याच्या प्रकारे चेंजेस किंवा अपडेट ऍपला करता येईल. निकिताजी, आपल्याला काही बोलायचं आहे? आपण हात वरती केला होता. चालेल. विशालजी म्हणतायत. हाजी निकिताजी बोला. हा, म्हणजे तुम्ही जे स्टार्टिंगला सांगितला ते नाही काय समजलं, म्हणजे जॉईनच नव्हतं, त्याच्यामुळे अर्ध्यातून काय समजलं हेच कळलं नाही. एक काम करतोय मॅडम, आम्ही या व्हिडिओची लिंक आम्ही याच ऍपच्या बॅनरवरती टाकतो आहे. राईट, जे ऍपचं बॅनर इथे चाललेलं आहे ना, उद्या संध्याकाळपर्यंत ह्या ऍपचं बॅनर असेल, जेणेकरून तुम्हाला ह्या पूर्ण मीटिंगची रेकॉर्डिंग तुम्हाला परत बघता येईल आणि तुम्हाला लक्षात घेता येईल. त्याच्यानंतरही तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा, आम्ही तुम्हाला त्याच्यावरती गायडन्स करू. ओके सर, थँक्यू. हो. विशालजी म्हणतात वर्क फ्रॉम होमच्या वॅकन्सी असतील तर सांगा. हे सगळं वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम विलेजेस आहे. राईट, तुम्हाला कुठेच कोणत्या ऑफिसमध्ये यायचं नाही, तुमच्याचकडे राहून काम करायचं आहे. याच्यानंतरच्या जे आम्ही ज्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला देणार आहोत त्या पण तशाच प्रकारच्या असतील, पण त्याच्यासाठी तुम्हाला पहिले हे ट्रेनिंग प्रोग्राम आणि जे आमचं टास्क आम्ही तुम्हाला दिलेले आहे, जे कामं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे, ते कामं तुम्हाला कम्प्लीट करायचे आहेत. धन्यवाद सर. हा, मी जे हे गुगल मीटची गुगल फॉर्मची जी लिंक टाकली होती ती कृपया ज्यांनी भरली नसेल ते भरा, कारण तुम्ही जर हा प्रोग्राम अटेंड केला तरी सुद्धा याच्यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर आम्हाला कळणारच नाही की तुम्ही हा अटेंड केलेला आहे म्हणून. राईट, आणि तुम्हाला नेक्स्ट प्रोसेससाठी म्हणजे सोशल मीडियाच्या ट्रेनिंगसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी संपर्क करण्यात येणार नाही. म्हणून मी जे चॅटवरती हे टाकलेली आहे, प्लीज त्याला भरा. मी ते कसं भरायचं मी आत्ताच थोड्या वेळा सांगितलं, मी परत एकदा सांगतोय. हे याच्यामध्ये तुम्हाला ईमेल जिथे आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे, तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे, तुमचा व्हॉट्सअप नंबर, जो नंबर तुम्ही व्हॉट्सअप वरून वापरून या ऍड मार्फत आले होते, तो तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर इकडे टाकायचा आहे. तुम्ही कुठलं सेशन अटेंड केलेलं आहे, 21 मेचं केलं की याच्या आधीचे केले, ते तुम्हाला इकडे टाकायचं आहे. याच्यामध्ये या इंटर्नशिप मध्ये तुम्हाला खरंच सहभागी व्हायचं आहे की नाही याचं ऑनेस्ट, म्हणजे काय म्हणून निशांत त्याला, ऑनेस्ट म्हणजे आपण म्हणजे खरं उत्तर तुम्हाला द्यायचं, प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायचं आहे. नाही करायचं असेल तर तुम्ही नाही लिहिलं तर फारच आम्हाला आनंद होईल, जेणेकरून आम्हाला लक्षात येईल की तुम्हाला नाही करायचं म्हणजे. आणि पण ज्यांना खरंच करायचं त्यांनीच होईल लिहा आणि मला पाठवा. त्याच्यानंतर जेंडर आणि याला असं सबमिट करायचं आहे. अशा प्रकारची अटेंडन्स आहे. चला, धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी सर्वांशी बोलून. आपण सर्वांनी सोबत काम करू अशी इच्छा ठेवतो आणि आजचा कॉल आपण इथेच संपवतो. येस, विशालजी बोला. सर, ऍप मध्ये काही चेंजेस असले ते कोणाकडे संपर्क साधायचा? त्याच्यामध्ये ना बग रिपोर्ट म्हणून एक ऑप्शन आहे ऍपमध्ये, तिकडे जाऊन जर तुम्ही टाकलेत त्या चेंजेस तर ते तुम्हाला कळेल. परत व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक आम्ही तुम्हाला दिली होती, तर ते पण तुम्हाला टाकता येईल. राईट, तर तुम्ही तिकडे टाका, आम्ही ते सजेशन्स तिथनं घेऊ. म्हणजे आता मी एक प्लॉट ऍड केला सर, म्हणजे खर्चाचा तपशिलासाठी. मग ते एका शेताचा केला, पण आपलं शेत 4-5 ठिकाणी आहे, मग तिथलाही प्लॉट ऍड करायचा असल्यास तो ऑप्शन दिसत नव्हता मध्ये. अच्छा, मल्टिपल प्लॉट ऍड ठीक आहे, आम्ही सजेस्ट करून लिहून ठेवतो आहे आणि तुम्हाला मल्टिपल प्लॉट ऍडिशन. मी दुसरं ऍप्लिकेशन वापरलं होतं, ते काय बंद झाले त्यांचं. ते वॉटरशेडचं होतं, वॉटरशेड मॅनेजमेंटचं होतं, गव्हर्नमेंटचं होतं बहुतेक ते. अच्छा. विशाल के, आपला नंबर काय विशाल, एकदा सांगाल का मला? 9518 39 73 55. 9518 39 73 55. 73 55. ठीक आहे. मला काही अडचण असली हे समजून घेण्यासाठी तर मी तुम्हाला परत संपर्क करेल. मी तुम्हाला कुठली ना निशांचा नंबर पण इथे देतो आहे, म्हणजे ग्रुपमध्ये जर आम्ही ऍडमिन आहे तर तुम्हाला कळेल, पण तुम्हाला देतो, जेणेकरून तुम्हाला काही असली अडचण ना आम्हाला फोन करा. म्हणजे आम्हाला जे काम करतात त्यांच्याशी संपर्क करून त्यांना माहिती सांगून त्यांना गाईड करण्याला खूप आनंद होईल. ठीक आहे, चालेल सर. धन्यवाद सर. धन्यवाद. टाकलेला आहे. अच्छा, इकडे पण तुम्हाला दिसतोय तर हा नंबर आहे. चला, ओके, थँक्यू.
धन्यवाद परत एकदा.